सर्व आय टी गँगचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनल टेक मॅथमध्ये काही दिवसांपूर्वी आपल्या आय टीचा जो निकाल आहे हा निकाल जाहीर झालेला आहे. परंतु बरेचसे जे मुलं आहे त्यांना अजून आपला निकाल असेल किंवा त्यांचं जे मार्कशीट असेल किंवा तुमची जी रिस्पॉन्स शीट आहे म्हणजेच तुम्ही दिलेला जो पेपर आहे हा पेपर त्यांना अजून डाउनलोड करता येत नाही आहे. तर हा पेपर कसा डाउनलोड करायचा किंवा तुमचं जे मार्कशीट आहे हे कसं मिळवायचं, एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला हे जे मार्कशीट आहे हे मार्कशीट आधी आय टीकडून मिळायचं. आता हे जे मार्कशीट आहे 2-3 वर्षापासून हे मार्कशीट तुम्हाला आय टीकडून मिळत नाही, ते स्वतः तुम्हाला नेटवरून जे हे डाउनलोड करावं लागतं. त्यानंतर तुमचा जो आय टीचा पासिंग सर्टिफिकेट आहे हे देखील तुम्हाला वेबसाईटवरूनच डाउनलोड करावं लागतं. आणि तिसरी गोष्ट, जी तुम्ही पेपर दिलेला आहे त्याची जी रिस्पॉन्स शीट आहे ही सुद्धा तुम्हाला स्वतःलाच डाउनलोड करावं लागेल. आपण या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप समजून घेऊ कसं डाउनलोड करायचं, काय डाउनलोड करायचं. खूप सोपी मेथड आहे. याच्यासाठी कोणत्या OTPची गरज नाही किंवा काही नाही, फक्त 2-3 गोष्टींची गरज आहे. त्यामध्ये तुमची जी प्रोफाईल आहे ही प्रोफाईल लॉग इन होऊन जाऊ. तर सर्वात पहिले आपल्याला काय करायचं आहे, आपलं हे जे सिद्ध पोर्टल आहे म्हणजे स्किल इंडिया डिजिटल हब या पोर्टलवर आपल्याला यायचं आहे. पोर्टलवर आल्यानंतर बऱ्याचशा मुलांना माहिती असेल आपण कुठे जात असतो, तर कॅन्डिडेट लॉग इनवर जात असतो. कॅन्डिडेट लॉग इनवर टिक केल्यानंतर इथं वरच्या बाजूला तुमचा जो परमनंट रजिस्ट्रेशन नंबर आहे PRN नंबर, ठीक आहे, जो तुमचा आय कार्डवर असेल किंवा तुम्ही मागे जी सिद्ध पोर्टलवर तुमची प्रोफाईल भरली त्याच्यावर असेल तर परमनंट रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला टाकायचा आहे आणि खाली तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची. डेट ऑफ बर्थ टाकताना एक गोष्ट लक्षात घ्या, अशी ती मॅन्युअली टाईप करू नका. हे मी ज्या पद्धतीने सिलेक्ट करतोय, इयर सिलेक्ट करतोय, त्यानंतर मंथ सिलेक्ट करतोय, त्यानंतर त्याची जी तारीख आहे जन्मतारीख, ही जन्मतारीख सिलेक्ट करतोय. तुम्ही पण याप्रमाणे सिलेक्ट करा, कारण वरती जो महिना दिलेला आहे त्यांनी जन्मतारखेचा, तर हा महिना त्यांनी वेगळा दिलेला आहे. आपण जनरली असं लिहितो 20-2-2008, पण इथं उलट आहे, तारीख वेगळी नंतर महिना असं मागे पुढे येते. त्यामुळे इथून तुम्ही कॉर्नरने व्यवस्थित सिलेक्ट करा. त्यानंतर सबमिटवर टिक करा. सबमिटवर टिक केल्यानंतर तुमची जी प्रोफाईल आहे ही प्रोफाईल ओपन होऊन जाईल. प्रोफाईल ओपन झाल्यावर सर्वात खाली काय म्हटलं, व्ह्यू रिझल्ट, त्याच्यावर टिक करायचा. खाली जायचं, हा तुमचा रिझल्ट आहे, बरोबर आहे. तर खाली आल्यानंतर इथं हे जे असं राईट साईडला तुम्हाला एक चिन्ह दिसत असेल, पहिले तुम्ही डिटेल चेक करून घ्या, तुमचं नाव, तुमची ट्रेड. तर हे जे डोळ्यासारखं चिन्ह आहे त्याच्यावर टिक करायचं. त्यावर टिक केल्यानंतर थोडंसं खाली जायचं. खाली आल्यानंतर तुम्हाला तुमचा हा रिझल्ट जो आहे हा रिझल्ट दिसत असेल. पुन्हा एकदा इथं नाव वगैरे सर्व कन्फर्म करा आणि इथं काय म्हटलं, व्ह्यू आन्सर शीट, बरोबर, व्ह्यू आन्सर शीट याच्यावर तुम्हाला काय करायचं आहे, टिक करायचं आहे. याच्यावर टिक केल्यानंतर तुम्ही जो पेपर दिलेला होता तो पूर्ण जो पेपर आहे तो पेपर तुमच्यासमोर दिसणार आहे. कसा दिसणार आहे हे बघा, ही तुमच्याबद्दल अजून जी ॲडिशनल डिटेल माहिती ती इथं दिसते. तुम्ही कोणता पेपर दिला, कोणत्या इयरला होते, कुठे तुमचा पेपर झाला, किती वाजता झाला, कोणत्या तारखेला झाला, आपल्याला हे सर्व तुम्ही चेक करू शकता. आपल्याला याच्याशी काही मतलब नाही. सर्वात उजव्या कोपऱ्याला त्यांनी काय म्हटलंय, व्ह्यू रिस्पॉन्स शीट, याच्यावर टिक करायचं. रिस्पॉन्स शीटवर टिक केल्यानंतर हे बघा तुमच्या डोळ्यासमोर आता जे पेज ओपन झाले किंवा ही जी PDF ओपन झाली, हा म्हणजे तुमचा पूर्ण पेपर आहे. वरती परत एकदा तुम्ही पाहिजे तर तुमचं नाव वगैरे सर्व कन्फर्म करू शकता, नाव, दिनांक, वेळ वगैरे, तुमची ट्रेड, ठीक आहे. तर हा जो तुम्ही दिलेला पेपर आहे हा तुमचा टोटल पेपर आहे. हे जे हिरव्या कलरमध्ये ते दिसतंय ते बरोबर उत्तर आहे. आणि जे आता या मुलाने C ऑप्शन आहे त्याच्या पुढे काय लिहिलेलं आहे, चूज ऑप्शन, हे या मुलाने चूज केलेलं ऑप्शन आहे आणि A नंबरचं जे ऑप्शन आहे हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. असं प्रत्येक ठिकाणी तुम्ही जे पूर्ण तुमची रिस्पॉन्स शीट आहे ही चेक करू शकता. सर्वात खाली आल्यानंतर खाली काय म्हटलंय त्यांनी, सेव्ह आणि प्रिंट, याच्यावर टिक करायचं. याच्यावर टिक केल्यानंतर उजव्या कोपऱ्याला सेव्ह ॲज PDF असं म्हटलंय, त्याच्यावर टिक करायचं आणि खाली सेव्ह म्हणायचं. सेव्ह म्हटल्यानंतर काय होईल, ही जी तुमची PDF आहे ही PDF डाउनलोड होऊन जाईल. हे बघा, हिला पाहिजे तर तुम्ही काय नाव वगैरे द्यायचं असेल इथं नाव देऊन घ्या, नसेल नाव द्यायचं तुम्ही डायरेक्ट सेव्ह केली तरी चालेल. मी ज्या विद्यार्थ्याची आहे त्याच्या नावाने सेव्ह करतोय, यश काळे रिस्पॉन्स शीट म्हणजेच तुम्ही जो दिलेला पेपर आहे तोच, ठीक आहे. तर मी या नावाने इथं काय करतोय, ही PDF सेव्ह करतोय. मग ही जी PDF आहे ही काय होऊन जाईल, सेव्ह होऊन जाईल. आता हे तर झालं रिस्पॉन्स शीटबद्दल. असंच आपल्याला मार्कशीट पण डाउनलोड करायचं आहे आणि जे तुमचं रिझल्ट आहे हा सुद्धा आपल्याला काय करायचा आहे, डाउनलोड करायचा आहे. जर तुम्हाला तिथून PDFने डाउनलोड करता आली, इथं खाली डाव्या कोपऱ्याला जांभळ्या कलरमध्ये डाउनलोड नाव आहे, या डाउनलोड नावावर टिक करून सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता. आता बघूया आपण याचे जे हे आहे मार्कशीट आहे आणि रिझल्ट आहे हा कसा डाउनलोड करायचा. त्यासाठी पुन्हा एकदा तुमच्या याच्यावर यायचं, डॅशबोर्डवर ट्रेनिंग डिटेलमध्ये खाली या. खाली आल्यानंतर बघा इथं पुन्हा एकदा तुमचे जे डिटेल आहे ही डिटेल चेक करून घ्या. हे सर्व बरोबर असते, तुमची जी अटेंडन्स वगैरे सर्व तुम्हाला इथं बघायला भेटणार आहे. आपल्याला कुठे यायचं आहे, इथं उजव्या कोपऱ्याला काय म्हटलंय, ॲक्शन म्हटलंय, ठीक आहे. आता CBT फी वगैरे सर्व तुमचं क्लिअर आहे. ॲक्शनवर आल्यानंतर इथं 3 ऑप्शन आहे, डाउनलोड मार्कशीट, डाउनलोड सर्टिफिकेट आणि व्ह्यू ट्रान्झॅक्शन हिस्ट्री. तर तुम्हाला जे डाउनलोड करायचं असेल त्याच्यावर टिक करा. समजा मला सर्टिफिकेट डाउनलोड करायचं आहे किंवा मार्कशीट डाउनलोड करायचं आहे, त्याच्यावर मी टिक करेल. टिक केल्यानंतर आता हे बघा, हे जे तुमचं मार्कशीट आहे, आता हे ओरिजिनल मार्कशीट आहे हे तुमचं इथं ओपन होऊन जाईल.
हे तुम्हाला काय करायचं आहे, सेव्ह करायचं आहे. बाहेर जाऊन फक्त तुम्ही याची काय करा, एक कलर प्रिंट काढा. कलर प्रिंट कोणत्या पेजवर काढा, जे आपण पासपोर्टला फोटोला वगैरे वापरतो ते पेज घ्या, त्याला सांगा तुम्ही तसं, आणि त्याची प्रिंट काढून त्याला लॅमिनेशन करून घ्या. कारण हेच तुमचं फायनल मार्कशीट आहे. याच्यानंतर तुम्हाला IIT कॉलेजमधून किंवा कुठून कोणत्याही प्रकारचं मार्कशीट तुम्हाला भेटणार नाही आहे. वरती जे स्कॅनर आहे, समजा हे तुमच्याकडून इकडे तिकडे गेलं तर वरती जो स्कॅनर आहे त्याचा फोटो काढून ठेवा. तुम्ही स्कॅन करून सुद्धा ते मिळवू शकता. आता सर्टिफिकेटवर आपण टिक केलं समजा, तर हे जे तुमचं सर्टिफिकेट आहे हे सुद्धा लगेच ओपन होऊन जाईल. हे आलं. आता हे तुमचं IITचं पासिंग सर्टिफिकेट आहे. तुम्ही IIT पास झाल्याचा हा पुरावा आहे. तर वरती जो स्कॅनर आहे, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, उजव्या कोपऱ्यात जो आपल्याला स्कॅनर भेटला त्या स्कॅनरचा फोटो काढून घ्या. बरोबर, हा बघा. तर या स्कॅनरचा फोटो काढल्यानंतर हा तुम्हाला भविष्यात समजा तुमच्याकडून हा रिझल्ट हरवला तर हे स्कॅन जरी केलं तुम्ही तरी सुद्धा तुमचा जो रिझल्ट आहे, जे मार्कशीट आहे, हे मार्कशीट तुमचं ओपन होऊन जाईल. तर या पद्धतीने तुम्ही तुमचं जे मार्कशीट आहे, मार्कशीट डाउनलोड करू शकता. परत तुमची जी रिस्पॉन्स शीट आहे, रिस्पॉन्स शीट डाउनलोड करू शकता. परत तुम्ही जे तुमचा निकाल आहे ते सुद्धा तुम्ही काय करू शकता, सर्टिफिकेट सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता. तर ह्या तिघी गोष्टी तुम्हाला खूप गरजेच्या आहे. तिघी सेव्ह करून तुम्ही सायबरमध्ये जा किंवा कोणत्या पण झेरॉक्सवाल्याकडे जा, त्यांच्याकडून कलर प्रिंट काढून व्यवस्थित त्याला लॅमिनेशन करून तुमच्या ताब्यात घेऊन ठेवा. कारण भविष्यात आता तुम्ही अप्रेंटिसला लागाल, आता रेल्वेच्या जागा निघताय, याच्या पण जागा निघालेल्या टेक्निशियनच्या. तर या सर्व गोष्टींसाठी किंवा पुढे अप्रेंटिस कंपनीत तुम्हाला जिथं पण काम करायचं असेल, या सर्व गोष्टींसाठी तुम्हाला या तिघी गोष्टी खूप गरजेच्या आहे. फर्स्ट इयरचा सुद्धा तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे. हा मुलगा 1 इयर ट्रेडचा होता, म्हणून याचा फक्त 1 इयर ट्रेडचाच आपल्याला इथं दिसत आहे. तर तुम्ही हे सर्व काय करू शकता, डाउनलोड करू शकता. शेवटी तुम्हाला तुमची प्रोफाईल काय करून द्यायची, फक्त लॉग आउट करून द्यायची आहे. तर अशा पद्धतीने आपण बघितलं हे कसं डाउनलोड करायचं आहे, काय डाउनलोड करायचं आहे. याच्यात तुम्हाला काही अडचण असेल तर खाली कमेंट करा. आणि मोबाईलवर डाउनलोड करत असाल तर वरती उजव्या कोपऱ्याला डेस्कटॉप मोड असं ऑप्शन असतं, ते ऑप्शन टिक केल्याशिवाय तुमचं ते डाउनलोड होणार नाही. कारण ही जी विंडो ही खूप मोठी आहे, ती नंतर आपल्याला दिसत नाही. ठीक आहे, तर एवढं लक्षात ठेवा. यामध्ये काय अडचण असली तर तुम्ही नक्की खाली कमेंट करा किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवर मेसेज करा आणि लवकरात लवकर हे सर्टिफिकेट डाउनलोड करून घ्या. सर्वात महत्त्वाची सूचना, ज्या मुलांचं सर्टिफिकेट डाउनलोड होत नाहीये त्यांच्यासाठी एक सूचना आहे. त्यांचे जे फोटो आहे ट्रेनिंग प्रोफाईलवरती, हे फोटो अजून देखील अपलोड झालेले नाहीये. त्यात तुमचा काही दोष नाही. त्यात हे जे काम आहे हे काम IITचं आहे. तर जेव्हा कधी ते फोटो अपलोड होतील तेव्हा तुमचं सर्टिफिकेट आणि मार्कशीट हे देखील डाउनलोड होऊन जाईल. घाबरण्यासारखं काही कारण नाही. एका IITतून 200, 300 मुलांचं अपलोड करायचं बाकी आहे. तर जेव्हा ते अपलोड होईल तेव्हा तुमचं सर्टिफिकेट सुद्धा डाउनलोड होऊन जाईल. तर ठीक आहे, या व्हिडिओमध्ये एवढंच. आणखी काय अडचण असेल खाली कमेंट करा. थँक्यू सो मच. थँक्यू.